हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका। तर यस, माझ्या व्हिडिओला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा। जेव्हा जेव्हा मी नवीन टॉपिक घेऊन येत जाईल, जर तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक केलं तर नक्की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील। सो यस, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल। आजचा व्हिडिओ असणार आहे बिगनरसाठी आयलाइनर कसं लावायचं। प्रत्येक मुलगीला मेकअपमध्ये आयलाइनर हवंच असतं आणि प्लेन आयलाइनर किंवा सिंपल आयलाइनर आपण लावतो, पण आयलाइनर जे आहे ते विंग टाईपमध्ये कसं लावायचं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की हेल्पफुल ठरेल। आजचा टॉपिक असणार आहे आयलाइनर कसं लावायचं। जर तुम्हाला बिगनर असाल आणि आयलाइनर हे सिंपलमध्ये लावता येत असेल आणि तुम्हाला विंगमध्ये कसं लावायचं हे बघायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्पफुल ठरेल। तर चला मग बघूया बिगनर्ससाठी आयलाइनर जे आहे ते विंग्स टाईपमध्ये कसं सो विंग आयलाइनर लावताना पहिला तुम्ही छान असा आयब्रोचा शेप करून घ्या आणि त्यानंतर लायनर लावायच्या आधी तुम्ही एकदा छान असा आय शॅडोज लावून घ्या। हे माझ्याकडे हुडा ब्युटीचं पॅलेट आहे, खूप सुंदर पॅलेट आहे। हा जे शेड्स जे आहेत ते न्यूड शेड्स आहेत, खूप सुंदर वाटतात, नॅचरल वाटतात ह्या शेड्स। ह्याची मी तुम्हाला लिंक देऊ शकते, तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची लिंक देईन। पहिल्यांदा आपण आय शॅडो छान असे लावून घ्यायचे। हा ब्रश घेतलेला आहे मी न्यूड कलर वापरते आहे इथं। हा थोडासा ब्राऊन पॅलेटमधून इथं घेतलेला आहे लाईट शेड, खूप सुंदर दिसतो हा शेड। असं छान आय शॅडो लावून घ्यायचा, बघू शकता खूप नॅचरल वाटतोय। एकदम पिंक लावलं की ते पण खूप असं वेगळं दिसतं, त्यापेक्षा हा शेड खूप सुंदर दिसतो। हा लावलेला आहे मी शेड आणि तो शेड लावल्यानंतर एकदम लुक आपला चेंज होतो बघा तुम्ही। आणि आता आपण लावूया त्यावरती विंग आयलाइनर। तर माझ्याकडं दोन आयलाइनर आहेत, एक शुगरचं आहे, हे बघू शकताय शुगर पॉपचं, आणखी हे एक आहे झुडिओचं। माझ्याकडे पेन्सिल लायनर पण आहे, पण मी ह्या दोन्हीमधलं एखादं यूज करून तुम्हाला आज दाखवेन की विंग आयलाइनर कसं लावायचं। खूप छान आहे, लॉंग लास्टिंग आहेत दोन्हीसुद्धा। रेग्युलरसाठी मी हे यूज करते आणि काही प्रोग्राम वगैरे असेल तर मी शुगरचं यूज करते। दोन्ही पण बेस्ट आहेत, काही तुम्हाला इचिंग किंवा काही प्रॉब्लेम नाही होणार, खूप सुंदर आहेत हे। आणि पेन्सिल लायनरसुद्धा खूप छान असतात, पण मला जास्त आवडतं हे आयलाइनर कारण 24 आवर्स हे राहतं, खूप छान वाटतं। आणि विंग आयलाइनर लावण्यासाठी आपण जी लाईन ड्रॉ करणार आहोत ती शार्प आणि इव्हन दिसण्यासाठी आपण हा टेप यूज करणार आहोत। हा टेप तुम्हाला कुठल्याही जनरल स्टोअरमध्ये किंवा तुम्हाला डीमार्टमध्ये किंवा लिंक देऊ शकते मी, कुठेही अवेलेबल होतं हा सहज। तर हा टेप घ्यायचा आणि आपण इथं लावायचा, जेणेकरून बिगनर्सना जी आपण लाईन ड्रॉ करणार आहोत ती इव्हन दिसेल, शार्प दिसेल, त्यासाठी आपण टेप यूज करणार आहोत। तर इथं अशी मी टेप लावून घेतलेली आहे। तुम्ही किती प्रमाणात हा म्हणजे विंग करणार आहात त्यावर तुम्ही टेप लावा। मला जास्त नाही आवडत, पण थोडेसे आवडतात। खूप जास्त केले की ब्रॉड दिसत डोळे, माझ्या ते फेसला सूट नाही होत आहे, त्यामुळे मी थोडेसे करते, मग मी अशी लावून घेतलेली आहे। तुम्हाला जसा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं टेप लावून घ्यायचा। मी इथं असा टेप लावून घेतलेला आहे आणि आपण आता लायनर कसं लावायचं बघू। सो आज मी यूज करणार आहे शुगरचं लायनर, बघू शकता खूप छान आहे। आणि तुम्हाला मी मगाशी सांगितलं तसं माझ्याकडे झुडिओचं पण आहे आणि पेन्सिल पण आहे, पण मला हे जास्त आवडतं, सो आज मी हेच यूज करणार आहे। खूप छान आहे, लॉंग लास्टिंग आहे, सो आपण हेच यूज करूया। तर मी इथं अशी टेक्सो लावून घेतलेली आहे आणि आपण आता ड्रॉ करूया लायनर।
तर तुम्ही बघू शकताय खूप सुंदर असं लायनर लागलेलं आहे आणि किती सोपं आहे लावायला हे सुद्धा तुम्हाला कळायला असेल बिगनर्सना. इथून स्टार्ट करायचं आणि इकडे थोडंसं घ्यायचं आणि तुम्हाला किती विंग्स हवेत त्यावरती तुम्ही इथं जी आपण टेप लावली होती तिथून लाईन घ्यायची वर आणि मग इकडं कवर करायचं. अशा पद्धतीनं मी हे विंग आयलाइनर लावलेलं आहे आणि अशा ड्रेसेसवर खूप सुंदर दिसतं. डोळे रेखीव दिसतात, शार्प दिसतात आणि ही लाईन जी बघू शकता ती खूप इव्हन दिसते आहे. आता इकडच्या साईडला सुद्धा मी असंच लावेन आणि मग आपण आपला लुक बघूया की लायनर लावल्यानंतर किती छान आणि वेगळे डोळे दिसतात. तर बघू शकता मी विंग आयलाइनर कसं लावलं आहे. खूप सोप्या पद्धतीने नुसता आपण टेप लावायचा आणि इथून मधून स्टार्ट करायचं आणि इकडच्या साईडला घेतल्यानंतर ते पूर्ण आपण जितके विंग्स हवे तितकी ड्रॉ करायची लाईन. इव्हन दिसतात, खूप सुंदर दिसतात आणि एक वेगळाच लुक येतो. बघू शकताय माझे डोळे आता खूप छान दिसत आहेत आणि असं उठावदार दिसत आहेत आणि विंग लायनर लावल्यानंतर एक वेगळाच लुक येऊन जातो आणि खूप सुंदर दिसतं. त्यामुळं विंग आयलाइनर लावणं काही कठीण नाही आहे बिगनर्ससाठी सुद्धा आणि ज्यांना प्लेन लायनर लावता येतं पण विंग आयलाइनर लावता येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप सोपं आहे. एक टेप घ्या, ती लावा, जशी तुम्हाला हवी आहे त्याप्रमाणे विंग बघून टेप लावा आणि मग त्यानंतर तुम्ही हे लायनर अप्लाय करा. खूप इव्हन आणि छान दिसतं आणि एक वेगळं. सो आयलाइनर विंग टाईपमध्ये लावणं खूप सोपं आहे पण नुसताच व्हिडिओ बघितला आणि लगेच आला असं नाही होणार आहे. त्यासाठी तुम्ही थोडीशी प्रॅक्टिससुद्धा करायला पाहिजे आणि शक्यतो लायनर जे आहे ते यूज करताना मॅटचं यूज करा जे लॉंग लास्टिंग असेल आणि जास्त काय टिकेल असं लावलं तर ते छान दिसेल तुम्हाला. जर तुम्ही प्रोडक्ट्स चांगल्या प्रकारचे यूज केलं तरच लुक तुम्हाला छान दिसेल. आणखी बघू शकताय खूप सुंदर असं लायनर लागलेलं आहे आणि त्यामुळे खूप छान असं लुक चेंज झालेलं आहे. तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईन आणि बिगनर्सना हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरेल. सो यस, माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.